नमस्कार मंडळी, दीप्तीज मराठी किचनमध्ये आज आपण बनवणार आहोत उन्हाळा स्पेशल ड्रिंक्स। आजची जी ड्रिंक्सची रेसिपी आहे ती अंदमान निकोबारची स्पेशल ड्रिंक रेसिपी आहे। जेव्हा मी अंदमान आणि निकोबारला गेले होते तेव्हा मी ही ड्रिंक फर्स्ट टाइम ट्राय केले होते। मला ही ड्रिंक खूप जास्त आवडली म्हणून मी तिथल्या काकांना विचारली ही रेसिपी। सो त्याच पद्धतीने तीच रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा आणि आवडल्यास लाईक करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करू। मी ग्लासमध्ये 8 ते 10 लिंबाच्या फोडी घेतलेल्या आहेत। 10 ते 15 पुदिन्याची पाने टाकायची आहे। आता आपल्याला हे मडल करून घ्यायचं आहे। मडल म्हणजेच आपण हे बेलण्याच्या साहाय्याने जस्ट प्रेस करायचं आहे। लिंबाच्या फोडींची चव आणि पुदिन्याची चव मिक्स झाली पाहिजे इथपर्यंतच आपल्याला हे मडल करून घ्यायचं आहे। याने काय होतं, लिंबाचा रस आणि पुदिन्याचा रस हे दोन्ही मिक्स होतं आणि आपल्या जे ड्रिंक्स आहेत त्याची चव एकदम छान होते। आता यात आपल्याला 2 चमचे साखर टाकून घ्यायची आहे। आता यात आपल्याला मेन इन्ग्रेडियंट टाकायचं आहे। आपण ज्या लहानपणी पोलोच्या गोळ्या खातो त्या गोळ्या मिक्सरमध्ये फिरवून घ्यायच्या आणि त्याची जी पावडर तयार होते ती अर्धा चमचा पावडर यात टाकायची आहे। या गोळ्याचा वापर केल्याने आपल्या ड्रिंकची चव दुप्पट वाढते। त्यासाठी हे खूप महत्त्वाचं साहित्य आहे आजच्या आपल्या रेसिपीमध्ये। यात टाकूया पाव चमचा काळं मीठ आणि 1 ते 2 चमचे लिंबाचा रस आणि यानंतर आपण टाकून घेऊया बर्फ। बर्फ आपल्याला भरपूर वापरायचा आहे। यानंतर आपण टाकून घेऊया प्लेन सोडा। याऐवजी तुम्ही पाणीही टाकू शकता, पण प्लेन सोडा टाकल्याने हे ड्रिंक्स एकदम भारी होते। कधी पण सोडा ओतताना एकदम वरून टाकायचं नाहीये, साइडनी टाकायचं आहे। आता आपण हे काडीच्या साहाय्याने किंवा स्पून पण घेऊ शकता। आपण हे मिक्स करून घेऊया आणि इथे आपण व्हर्जिन मोजितो ड्रिंक तयार केलेला आहोत। आता यावर आपण लिंबाच्या फोडीने आणि पुदिन्याच्या पानांनी गार्निशिंग करून घेऊया। खूप यमी होते हे व्हर्जिन मोजितो। हे पिल्याने तुमचा मूड एकदम फ्रेश होतो आणि खूप छान फील होतं। चला तर आता आपण दुसरं म्हणजेच वॉटरमेलन मोजितो तयार करून घेऊया। इथे मी ग्लासमध्ये 8 ते 10 लिंबाच्या फोडी टाकून घेते, 10 ते 15 पुदिन्याची पाने, 2 ते 3 चमचे मी पिठी साखर टाकून घेते। साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। अर्धा चमचा पोलो मिंट पावडर टाकून घेते आणि पाव चमचा काळं मीठ टाकून घ्यायचं आहे। यात टाकायचं आहे कलिंगडाचे तुकडे, कारण आपण हे कलिंगडाचं मोजितो बनवणार आहोत। आता आपण हे मडल करून घेऊया। कलिंगडाचा ज्यूस, लिंबाचा ज्यूस आणि हलकासा पुदिन्याचा रस, वाव, मस्त कॉम्बिनेशन आहे। हे तिन्ही ज्यूस एकत्र झाल्यावर टेस्ट खूप छान येते आपल्या ड्रिंकची। आता मी इथे 1 ते 2 चमचा लिंबाचा रस स्पेशल पिळून घेत आहे आणि यामध्ये बर्फ टाकायचा आहे। बर्फाचंही प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। आता यामध्ये टाकून घेऊया प्लेन सोडा आणि हे छान आपण मिक्स करून घेऊया आणि इथे आपलं एकदम चवदार टेस्टी वॉटरमेलन मोजितो तयार आहे। यावर आपण थोड्याशा कलिंगडाच्या फोडी आणि लिंबाच्या फोडीने छान गार्निशिंग करून घेऊया। खूप मस्त एकदम भारी झालेलं आहे आपलं वॉटरमेलन मोजितो। आता आपण तिसऱ्या फ्लेवरचं ऑरेंज फ्लेवरचं मोजितो तयार करायला घेऊया। बेस सगळ्यांचा सेमच असेल। तुम्ही अशाच पद्धतीने तुमच्या आवडीने कोणत्याही फळांच्या फ्लेवरचे मोजितो तयार करू शकता। इथे मी ग्लासमध्ये लिंबाच्या फोडी टाकून घेतलेल्या आहेत, पुदिन्याची पाने, यात टाकूया 2 ते 3 चमचे साखर। साखर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टाकू शकता। आता इथे अर्धा चमचा मी पेपरमिंट पावडर टाकते, म्हणजेच ते पोलोच्या गोळ्यांची पावडर केलेली आहे ते, पाव चमचा काळं मीठ आणि लिंबाचा रस। इथे तुम्ही विचार करत असाल खाली लिंबाच्या फोडी टाकल्यात, आता वरून परत लिंबाचा रस टाकून घेते। याचं कारण असं की खाली फक्त लिंबाच्या फोडींचं, कच्च्या फोडींचं फ्लेवर येते, लिंबाचा रस जास्त बाहेर निघत नसतो, म्हणून मी वरून स्पेशल लिंबाचा रस टाकलेला आहे। आता यात मी ऑरेंजच्या फोडी टाकून घेते आणि आता आपण हे छान मडल करून घेऊया। इथे हलक्या हाताने प्रेस करायचं आहे, खूप जोरात प्रेस करायचं नाहीये। फक्त ऑरेंजचा ज्यूस, पुदिन्याचा ज्यूस आणि लेमनचा ज्यूस मिक्स झाला पाहिजे इथपर्यंतच आपल्याला हे मडल करून घ्यायचं आहे। या तिघांचा रस एकत्र झाल्यावर या मोजितोची चव खूप छान लागते। खूप इझी रेसिपी आहे, घरी करून बघा या उन्हाळ्यामध्ये तुम्ही।
आता यात आपण बर्फांचे तुकडे टाकून घेऊया। जितका बर्फ तुम्ही जास्त वापराल तितकं ते पोटात गेल्यावर एकदम थंडगार छान फील होतं। आता यामध्ये टाकू आपण प्लेन सोडा। मी सांगितल्याप्रमाणे सोडा कधीही वरून नाही टाकायचा, साइडने टाकायचा आहे। आणि हे स्टिकनी छान मिक्स करून घेऊया। तळाशी जे साहित्य आपण टाकलेलं आहोत ते वरती येईपर्यंत आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। ऑटोमॅटिक सोडा टाकल्यामुळे ते वरती येते। आणि इथे मी हे छान पूर्ण मिक्स करून घेतलेलं आहे। थोड्या वेळाने हे पूर्ण वरती येऊन थांबते। आता यावर गार्निशिंग म्हणून ऑरेंजच्या फोडी टाकून घेऊया आणि एक लिंबाच्या फोडीने मस्त गार्निशिंग करून घेऊया। आणि इथे आपलं ऑरेंज फ्लेवरचं मोजितो तयार आहे ना एकदम सोप्या रेसिपीज। खूप छान होतात हे ड्रिंक्स। या उन्हाळ्यात ह्या रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि तुमचा उन्हाळा मस्त एन्जॉय करा। अंदमान निकोबारमध्ये जे ड्रिंक्स मी पिले होते सेम तीच रेसिपी मी इथे आज शेअर केलेली आहे। सेम त्याच पद्धतीने मी आज ह्या ड्रिंक्स बनवलेल्या आहेत। आय होप तुम्हाला ह्या रेसिपीज आवडल्या असतील तर लाईक करा आणि नवीन असाल चॅनलवरती पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यामुळे। पुन्हा भेटूया अशाच नवीन मस्त यमी रेसिपीज सोबत। तोवर मस्त खा, मस्त रहा। बाय बाय, टेक केअर।